आणि दासगणू महाराजांनी जेव्हा कृष्ण जन्माचं आख्यान लिहिलं त्यासाठीचा पूर्वरंग ठरवला, होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. मग मनात शंका निर्माण होते की आख्यान कृष्ण जन्माचं आहे आणि मग रामनाम का बरं घ्यायला सांगतात. सार त्यामध्ये काय आहे की होऊन या निष्काम भावनेने नाम घ्यायचंय तर सगळं काही साध्य होणार. महाराजांचं सुद्धा तेच वैशिष्ट्य आहे की फक्त नाम घेण्याने जर महाराज प्रसन्न होतात, हवं ते देतात, इच्छा पूर्ण करतात, पाठीशी राहतात, ह्या सगळ्या गोष्टी एक नाम घेण्याने जर ते करत असतील तर ते नाम जे आहे ते निष्काम भावनेने घ्या एवढं संतांनी सांगितलं. कारण भगवंताचं वचन आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जे मला ज्या विचाराने माझं नाम घेतील त्यांना मी त्या पद्धतीने प्राप्त होईल, त्यांना मी त्या पद्धतीने माझी कृपा करेन. मग आपण जर निष्काम भावनेने नाम घेतलं तर भगवंत सुद्धा देताना कसुराई करणार नाही, कंजूसपणा करणार नाही. त्यामुळे जितक्या मनसोक्त भावनेने आपण नाम घेऊ तितक्याच मोठ्या मनाने तो कृपा करेल. एवढा तो मनाने मोठा आहे, कारण तो कुठल्याही गोष्टीचे किंतु परंतु ठेवत नाही किंवा त्याचे कोणतेही क्लॉजेस नाहीयेत की असं नाम घ्या तर मी अशी कृपा करेन, तसं नाम घ्या तर मी तशी कृपा करेन. नाम घ्या. जे संतांनी केलं की फक्त नाम घेतलं, मग त्यामध्ये नाथांसारखे गर्भश्रीमंत असो किंवा तुकाराम महाराजांसारखी हलाखीची परिस्थिती की 2 वेळेचा अक्षरशः जेवायला मिळायचं नाही, पण त्या दोनही विरुद्ध परिस्थितींमध्ये सुद्धा त्यांनी नाम सोडलं नाही. हे दोनच उदाहरणं का बरं घ्यायची, संत तर अनेक होऊन गेले, पण ही 2 उदाहरणं आदर्श आहेत मानव जन्मासाठी, मानव जातीसाठी. की आज माझ्याकडे संपत्ती आली, पैसा आला की मी वाहवत जातो, मला देवाचं नाम घ्यायला वेळ राहत नाही, कारण मला काम खूप आहे, मला त्या कामामध्ये पैसा कमवायचा आहे, जो पैसा आहे तो टिकवायचा आहे, तो वाढवायचा आहे, असे अनेक कारण मग पुढे येत राहतात आणि त्यामुळे वेळ मिळत नाही. आणि जर परिस्थिती हालाकीची असेल तर कशाला नाम घ्यायचंय, नाम घेऊन होतंय काय, हा एक विचार समोर मांडला जातो. म्हणून यांची उदाहरणं समोर घ्यायचे की दोन्हीही विरुद्ध परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी अखंड नामस्मरण केलं. ना कुठेही संपत्तीचा अभिमान धरला, ना कुठेही संपत्ती कमी असल्याची तक्रार भगवंताकडे केली. देवा तुला जे योग्य वाटेल ना ते कर, माझं काम काय आहे, हा देह कशासाठी आहे, तुझ्या नामासाठी, मग मी त्याची लाड किती करायचे हे मी ठरवायचं. आणि माणसाचा स्वभाव असतो की जे नश्वर आहे, जे आज न उद्या संपणार आहे, आपण त्याच्या मागे जास्त लागतो, त्याचे जास्त लाड करतो, आणि जे कायम टिकणार आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत टिकवायचा आहे हे खरं आहे, पण तो कशासाठी टिकवायचा आहे, भगवंताच्या सेवेसाठी टिकवायचा, त्याच्या नामासाठी. हे साधन त्याने दिलेलं आहे. ते साधन आपल्याला, जसं वाहन आपल्यासाठी साधन आहे या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाण्यासाठी, आणि म्हणून वाहनाची आपण काळजी घेतो, त्याची सर्व्हिसिंग, त्याची स्वच्छता, ते कुठं खराब होऊ नये, कुठे त्याला लागून त्याचं नुकसान होऊ नये, ही एवढी काळजी घेतो. पण आपण 24 तास त्याच्यात बसत नाही ना, आपण कामासाठी इतरत्र फिरतो. मग ते जेवढ्या कारणापुरतं साधन आहे तेवढ्यापुरती त्याची काळजी घ्या. तसंच या देहाचं आहे की हा देह जो आहे तो त्याच्यापर्यंत जाणारं वाहन आहे, आणि जेवढी गरज आहे तेवढी त्याची काळजी घ्यावी. बाकी सगळं काही तत्सद कृष्णार्पणमस्तु या भावनेने जर आपण केलं तर ते त्याला आवडणार. कारण तो म्हणतो, बाबा रे मी तुला साधन दिले, तू त्याच्यातच अडकलाय, तू माझ्यापर्यंत येतच नाहीयेस. आणि मग जर एकदा तो नाराज झाला तर त्याची नाराजी दूर करणं फार कठीण जातं. म्हणून संत सांगतात की निष्काम भावनेने जितकं तुम्ही नाम घ्याल तितकं ते त्याला आवडतं, आणि त्याला आवडतं ते केलं की तो आपल्याला हवं ते द्यायला तितकाच आनंदी राहतो, तितकाच प्रसन्न राहतो. त्यामुळे मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकारांना दूर सारून केवळ आणि केवळ नामापर्यंत जावं
जोपर्यंत आपण भगवंताची सेवा निष्काम भावनेने करत नाही तोपर्यंत तो आपल्याला प्रिय होत नाही. मग भगवंताला जन्म घ्यावे लागतात ते कशासाठी की ही भावना दूर होत चालली, की असुरी भावना निर्माण होते की तुझ्याकडे ते आहे तर माझ्याकडे का नाही. ही पण एक प्रकारची जी असुरी भावना आहे त्या भावना दिवसेंदिवस वाढू जात. असुर म्हणजे कोणी वेगळ्या जातीचे किंवा वेगळ्या प्रकारचे नसतात. मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होणारे विकार हे हळूहळू आपल्याला असुरतेकडे नेतात आणि मग ह्या सगळ्या विचारांना दूर करण्यासाठी, हा असुरी भाव नष्ट करण्यासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागतो. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. हे भगवंताच्या आख्यानातून आपल्याला बघायचंय. पूर्वरंग एवढाच घेते आणि मूळ आख्यानाला आपण सुरुवात करूया. रहना जरे करना स्थिती काल देश असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा हरी जय जय भावाने म्हणा रूप वर्ण वेश असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा धन धन मान असो काही काना रामकृष्ण हरी Thank you.
मोठे निर्गुण ते अमंगळ निधी खोडाळ तोंडाळ ही कापट्यावरी अंगीकारी न गणी मानापमानासही भक्ता पाहुनी आपुल्या खचित जे वेडे पिसे होतसे ऐशाद्भुत बालका गणू म्हणे वर्णू तरी मी कसे गोपाल कृष्ण भगवान की जय. दासगणू महाराज सांगतात मोठे निर्गुण ते अमंगळ निधी खोडाळ तोंडाळही का पट्ट्यावरी अंगीकारी न गणी मानापमानासही. भगवंताने त्याच्या ह्या अवतारामध्ये कुठल्याच गोष्टीचा विधिनिषेध ठेवला नाही. विधिनिषेध ठेवला नाही या म्हणण्याचा अर्थ काय की तुम्ही मला कोणत्या भावनेने कोणत्या जागेवरून कोणत्या ठिकाणावरून कशा पद्धतीने माझं नाम घेताय या कुठल्याच गोष्टीचा विचार भगवंताने केला नाही. तर भक्ता पाहून आपुल्या खचित जे वेडे पिसे होत असे फक्त त्याचं नाव घेतलं आणि देव वेड्यासारखा त्याच्यासाठी धावून निघाला. इतकं मोठं हे चरित्र. हा भगवंताचा 8वा अवतार आपण पूर्णावतार म्हणून तो जाणतो किंवा तो आपल्याला माहितीये. मग बाकीचे अवतार पूर्णावतार नव्हते का तर ती कथा पुढे येते की नेहमीप्रमाणे म्हणजे आप्पा कीर्तनामध्ये नेहमी सांगायचे की बाकीचे रोप जे आहेत ते बी लावून बी पेरून लावावे लागतात पण तृण जे आहे ते असंच उगवत राहत आणि ते प्रत्येक वेळेला कापावं लागतं कारण तृण जर कापलं नाही तर आपलं शेत किंवा आपलं पीक जे आहे ते नासतं ते खराब होतं. आणि म्हणून सज्जन या पृथ्वी तलावरती आहेतच पण त्यांचं रक्षण करण्यासाठी ह्या तृणासारखे जे राक्षस माजतात जे खल माजतात त्यांना मधून मधून त्यांची छाटणी करावी लागते. पण असं आहे की ते वाढतच जात निसर्ग नियम. आणि मग हे जे तृण वाढायला लागलं होतं त्याचा त्रास जसा शेतकऱ्याला होतो तसा ह्या पृथ्वीलाही त्याचा भार व्हायला लागला. आता ते काढणं फार आवश्यक झालं. सगळीकडे त्राहिमाम त्राहिमाम परिस्थिती झाली. इतका असुरांचा संहार माजला होता. ऋषीमुनींना तपश्चर्या यज्ञयाग करणं कठीण झालं. सज्जनांना त्यांचे दैनंदिन उपासना करणं कठीण झालं. काय करावं आणि कसं जगावं भगवंताचं नाम घ्यायची सुद्धा भीती वाटायला लागली. इतकी सगळीकडे परिस्थिती बिकट झाली होती. काय करावं ऋषीमुनींनी प्रार्थना केली पृथ्वी माते आता वेळ झाली भगवंताकडे जायची. कारण तो ठरलेला क्रम आहे की त्रास वाढला की तो एक तारणार आहे त्याच्याशिवाय दुसरं कोण. आपल्याला काही झालं की आपण आधी आईकडे जातो नाही तर वडिलांकडे जातो. हे असं झालं आता काय करू. तसा तो आहे मायबाप त्याच्याकडे जावं लागेल. आणि मग नेहमीप्रमाणे पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि सगळेजण निघाले. मुनी सहदानव पीडित भूमी मुनी सहदानव पीडित भूमी वैकुंठामध्ये. कारण भगवंताचं वचन आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल जेव्हा जेव्हा राक्षसांचा सगळीकडे उच्छाद मांडल्या जाईल तेव्हा तेव्हा मी जन्माला येऊन काय करणार आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू सज्जनांचं रक्षण करण्यासाठी
मी पुन्हा पुन्हा या पृथ्वीवरती जन्माला येईन हे वचन भगवंताने दिलेलं असल्यामुळे त्याच्याच कडे शेवटी आपली जी तक्रार आहे ती घेऊन जायला हवी. आणि म्हणून हे सगळेजण गेले वैकुंठामध्ये. भगवान शेषावरती छान पहुडले होते. आईसाहेब पाय चेपत होत्या. तेवढ्यात सगळं शिष्टमंडळ आलं. भगवान म्हणले चला लेकरं आलेत, काहीतरी गडबड झालेली दिसतीये. आईसाहेब पटकन उठून बाजूला झाल्या. भगवान जरा सावध झाले. काय झालं म्हणे ऋषीमुनींनो. आमच्या दादांच्या आख्यानाचं वैशिष्ट्य असं आहे की भगवंताचं वर्णन तर करायचंय पण तो किती गोड आहे हे थोड्याशा मिश्किल विनोदांमधून ते सांगायचं. त्यामध्ये भगवंतावरती विनोद करण्याचा उद्देश नाही, तर तो किती आपल्याशी आपल्यासारखा आहे आणि तो किती आपल्याला आपला वाटतो हा भाव आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. आणि मग हे सगळे त्रासलेले त्याच्यासमोर उभे राहिले. देवा त्राहिमाम त्राहिमाम. सगळीकडे राक्षसांचा त्याने उच्छाद मांडलेला आहे. काय करावं काही कळायला तयार नाही. आम्ही तुझं नाम घ्यायची सुद्धा आम्हाला भीती वाटायला लागली. काय करावं म्हणे, तुझं नाम घेतल्याशिवाय मुक्ती नाही ते सुद्धा संतांनी सांगितलेले. करू तर काय करू हा प्रश्न पडला. पृथ्वी माता गाईच्या रूपामध्ये केविलवाण्या स्वरात भगवंतासमोर उभी राहिली. केविलवाण्या स्वरात भगवंताला म्हणते, देवा तूच आता तार, भार खूप वाढलाय, सहन होत नाही, आता काय तो विचार करा. भगवंत म्हणतात, इच्छा काय तुमची? आणि देवा तुम्ही अवतार घ्यावा. आतापर्यंत जसं 7 वेळेला तुम्ही अवतार घेतला तसा पुन्हा अवतार घ्या आणि ह्या सगळ्या दुष्टांचा नाश करा. त्याच्याशिवाय काही आम्हाला दुसरा मार्ग दिसत नाहीये. ठीक आहे म्हणे, एवढंच म्हणणं आहे ना तुमचं, हरकत नाही म्हणे, येतो मी जन्माला, जा म्हणे, काही काळजी करू नका. पृथ्वी मातेला म्हणे, तुझा सगळा भार मी नष्ट करतो, आनंदाने तू वापस जा म्हणे. काय आनंद झाला. वा 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 देवा, तुम्ही अवतार घेणार यापेक्षा मोठं आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही. भगवंताने आपलं ऐकलं, गाऱ्हाणं त्याच्या पुढे मांडावं आणि भगवंताने ऐकावं यापेक्षा दुसरा आनंद नाही. सगळेजण आनंदात चालले होते. बरं, मानवी स्वभाव असा आहे की आनंद होऊ द्या किंवा दुःख होऊ द्या, कोणाला तरी सांगितल्याशिवाय करमत नाही. आणि बरोबर आहे, आनंद सांगितला तर तो वाढतो, दुःख सांगितलं तर कमी होतं असं म्हणतात. मग शोधतच होते कोणाला कोण भेटतं कोण भेटतं. आनंद झालाय, वा वा वा, भगवान अवतार घेणार, भगवान अवतार घेणार. आणि तेवढ्यात भगवंताचे लाडके सुपुत्र समोरून येत होते. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. असे छान समोरून येत होते आपल्याच नादामध्ये भगवंताचं नामस्मरण करत. ऋषीमुनींना आनंद झाला. वा वा वा, आपल्या हक्काचा माणूस मिळाला म्हणे. नारदा नारदा थांबा थांबा थांबा, काय झालं? फारच आनंदात दिसतात, नाचत गात जात आहे म्हणे. कुठून आली स्वारी? वैकुंठावरून. भगवंताची भेट घेतली. भगवंताची भेट घेतली तुम्हाला आनंद झाला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय म्हणतात म्हणे भगवंत? म्हणे काय सांगावं म्हणे नारदा, तुम्हाला तर माहिती पृथ्वीवरची अवस्था, इतके असुर वाढलेत म्हणे. म्हणून आपलं देवाला विनंती करायला गेलो होतो. काय म्हणे, ठराव पास झाला का? हो म्हणे, झाला पाठ. म्हणे काय म्हणतात भगवान? अवतार घेतो म्हणाले आणि सगळ्या दुष्टांचा संहार करतो म्हणाले. मग आता ही बातमी ऐकल्यानंतर ऋषीमुनींना जसा आनंद व्हावा तसा नारदालाही व्हावा की नाही? नारदाने चेहरा पाडला. ऋषीमुनी म्हणतात, नारदा काय झालं? चेहरा पाडला, इतकी आनंदाची बातमी सांगितली. तुम्हाला नाही कळणार म्हणे, ते आमच्या दोघांमधलं गुपित आहे म्हणे. काय झालं? अहो म्हणे, तुम्हाला काय सांगावं, त्याने आपले तुमच्या हातावरती चणे फुटाणे दिले आणि तुम्हाला दिलं म्हणे पाठव. हा, असं काय म्हणताय म्हणे देवाबद्दल, भगवंताबद्दल असं बोलताय? तुम्हाला काही माहिती नाही, तुम्हाला आश्वासन दिलं ना देवाने, येतील जन्माला, करतील त्यांचं कार्य, तुम्ही व्हा म्हणे पुढे. आणि नारद मात्र निघाले इकडं स्वारी तावामध्ये. आता खबर घेतो म्हणे भगवंताची. काय लावलंय म्हणे त्याने, आपलं काही झालं की अवतार घेतो अवतार घेतो म्हणून तडक निघाले. दासगण महाराज वर्णन करतात, हिमधर सुंदर
हा आवाज ऐकला मात्र भगवंताला चिंता वाटली. आता सुपुत्र यायला लागलेत, काय माहिती आता काय घेऊन आले. यांना हे शिष्टमंडळ भेटलं असणार हे पण भगवंताला माहिती होतं आणि आता यांनी काहीतरी कळ लावलेली दिसतीये. या म्हणे चिरंजीव, काय म्हणताय काय म्हणताय काय सांगितलं म्हणे आता तुम्ही त्यांना? काय सांगितलं? अवतार घेतो, त्रासलेले म्हणे बिचारे, असुरांचा संहार करावा लागेल, त्यांचं रक्षण करावं लागेल. माझं वचन आहे म्हणे, राहू द्या म्हणे, काही वचन वगैरे तुमचं सांगू नका, मला सगळं पाठ आहे म्हणे, मी रोज भगवद्गीता वाचतो. पण म्हणणं काय, का बरं एवढे चिडलेलेत म्हणे? कसं आहे म्हणे देवा, तुम्हाला काही पृथ्वीवर यायचे कष्ट नाहीत, काय चालू आहे तुम्हाला बघायचं नाही. आईसाहेब मस्त छान छान पंचपक्वान्न करून खाऊ घालतात म्हणे, तो शेष बिचारा मस्त मऊ गादी पसरून बसलेला, त्यावर तुम्ही पहुडता पुन्हा त्यात भर म्हणून आईसाहेब पाय चेपतात. त्यामुळे तुम्ही डोळे पण उघडायचे कष्ट घेत नाहीत. मला माहिती हो म्हणे, मला दोन्हीकडे लक्ष ठेवावं लागतं, तिकडं आणि इकडं. झालं काय म्हणे, सांगा तरी नक्की, नाराजी कशाची आहे? देवा, तुम्ही अवतार घेतो हे सांगितलं खरं, पण त्याच्या मागचा उद्देश तुम्ही ठरवलाय का? काय उद्देश? राक्षसांचा संहार. अहो तेच मी तुम्हाला म्हणतोय, हे किती वेळेला चालायचं? कितीदा तुम्ही तेच करणार, कितीदा पुन्हा तेच होणार, याचं कुठेतरी तर लगाम बसला पाहिजे. पण म्हणायचंय काय नारदा तुम्हाला? आणि देवा, आतापर्यंत जेवढे अवतार घेतले, मोजा बरं किती अवतार घेतले, मोजले, 7 अवतार झाले. त्या अवतारामध्ये किती जणांचा उद्धार केला? मत्स्य पहिला, कच्छ दुसरा, वराह. बरं, त्या नरसिंहाचा अवतार तुमचा एवढा अकराळ विकराळ म्हणे की अखिल ब्रह्मांड थरथर कापत होता अक्षरशः. आईसाहेब सुद्धा 4 पावलं मागे गेल्या. एवढं करून उद्धार कोणाचा केला? तर तेवढ्याशा त्या प्रल्हादाचा. संपलं. बरं पुढे काय? अरे म्हणे, असं काय म्हणतो मी, रामावतार? हो म्हणे, मान्य आहे, रामावतार झाला, इतका सुंदर झाला, पुरुषोत्तम म्हणून तुम्ही त्या अवतारामध्ये साध्या मानवाच्या वेशात तुम्ही तो अवतार घेतला, सगळं राज्यकार्य केलं, एवढं करून उद्धरले किती? ते 10-15 वानर आणि वाली, सुग्रीव, ती शबरी, झालं म्हणे. बोट पण उरतात म्हणे 2 त्याच्यातले. म्हणजे नारदा, म्हणायचंय काय? नुसत्या तक्रारींवर तक्रारी चालल्यात. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं एक निविदा देऊन द्या म्हणे, त्याच्यावरती विचार करू. म्हणे देवा, माझं काहीही म्हणणं नाही. म्हणे नाराज होऊ नका, तुम्ही म्हणाल तेही मान्य करू. काय म्हणायचं तुम्हाला? 7 जन्म तव पूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा, लोकांनी हा सदा रहावा, 8वीत तव जन्म 8वा. देवा, 7 जन्म झालेले, पण आता 8वा जर जन्म घ्यायचा असेल तर तो असा घ्या की प्रत्येकाच्या मनामध्ये केवळ आणि केवळ तुमचं नाम राहिलं पाहिजे. जो कोणी तुम्हाला शरण येईल, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव नामाचा उदय होऊ दे. श्री नारायण जय नारायण, दुजे न काही येवो याविण. प्रत्येकाच्या मनात फक्त आणि फक्त तुमचं नाम राहावं. बरं म्हणे, हरकत नाही म्हणे. तेवढंच नाही, अजूनही आहे. उद्धार जर करणार असाल तर जन्माला या. उद्धार करायचं म्हणजे काय म्हणायचंय तुला? चुगलखोरवा चोर असोतो, परदारे सह अथवा रमतो, शरण पदा तव येता भावे, मागील दोष तुम्ही न बघावे. तो कितीही लुच्चा असू दे, चोर असू दे, दरोडेखोर असू दे, कितीही वाईट प्रवृत्तीचा असू दे, एकदा का तुमच्या चरणाशी अनन्य भावाने तो शरण आला की तुम्ही त्याचा उद्धार केला पाहिजे. असं करणार असेल तर जन्माला या. हरकत नाही म्हणे. अजून काही आहे ना? अजून काय आहे? अघराशी ही असून तरावा, जो जो तुमचा म्हणविला देवा, गोदेला ये मिळण्या मोरी, घाण म्हणून 3 फेरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवा, नदीमध्ये जर मोरीचं पाणी गेलं तर नदी तिला दूर सारत नाही,
की तू मोरीचं पाणी आहेस आणि तू माझ्यामध्ये येऊ नको, मी स्वच्छ आहे. एकदा का ती तिच्यात मिसळली की तिला पण नदी रूप जसं प्राप्त होतं, तसं कितीही अघराशी असू दे, कितीही दुष्ट असू दे, कितीही पापी असू दे, तुमच्या चरणाशी अनन्य भावाने तो जर शरण आला तर त्याचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे. जो जो तुमचा म्हणविल देवा. एकदा का त्याने अनन्य भावाने तुम्हाला शरण आला की त्याचा उद्धार करा. असं जर करणार असाल तर जन्माला या, नाही तर जसं चाललंय तसं चाललंय. नारदा, असं काही तू वाटून घेऊ नको, हरकत नाही म्हणे, करतो मी उद्धार. पण त्यामागे एक छोटीशी गोम आहे. म्हणे काय? म्हणे त्यांचा उद्धार करायचा आहे. तुम्ही म्हणताय मागचे दोष बघू नका, मागचं रेकॉर्ड काहीच काढायचं नाही, पुढचं बघायचं आणि पास, मुद्द्यावरती नेमणूक, मागचं काहीच नाही बघायचं, सोडून द्यायचं. मान्य आहे म्हणे, सोडून देतो, पण ते सोडून कुठे देऊ? कारण माझं असं आहे म्हणे की मला कोणाला तरी दिल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. ते कुठेतरी ते ठेवावं लागेल ना ते रेकॉर्ड. काय करायचं? कसं आहे, शेवटी नारद ज्या हक्काने भगवंताजवळ रुसू शकतात, आपण कळ लावे नारद जसं म्हणतो, नारद मुनींचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की त्यांचा सारखा संत दुसरा कोणी नाही. नारद मुनी पटकन म्हणतात, देवा पापाचा मज सर्व दंड दे, सुख आर्ताचे परी बघू दे, नको मला सुख नको मोक्ष ही, शतदा भोगिन गर्भवासही, गोपाल कृष्ण भगवान की जय. नारद म्हणतात, देवा मी कशाला आहे रे, माझा जन्मच त्याच्यासाठी आहे, मला फक्त लोकांचं कल्याण बघायचंय रे. सुख आर्ताचे परी बघू दे, त्यांचं सुख मला बघू दे. त्यांच्या पापांची तुला काळजी वाटते ना, कुठे ठेवू काय ठेवू, मी घेतो ना, मी माझ्या डोक्यावरती सगळा त्यांचा भार घेतो. पण त्यांना मात्र तू मोक्ष दे, त्यांना ह्या सगळ्यातून तू सुटका कर. शतदा भोगेन गर्भवासही, 100 वेळा जरी मला गर्भवास भोगावा लागला तरी माझी तयारी ये. कारण आपलं शास्त्र असं सांगतं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ही जी क्रिया आहे, ही क्रिया इतकी सोपी नाहीये. संतांनी भगवंताला हे नको असं म्हणलेले, कारण ही सगळी परस्वाधीन आहे आणि ही परस्वाधीनता आम्हाला भोगावी लागतीये. 9 महिने आईच्या गर्भामध्ये बांधून ठेवलेला, अंधार कोठडीमध्ये ठेवल्यासारखी जी अवस्था आहे ती नको देवा आम्हाला. आम्हाला ह्या सगळ्यातून मुक्त करा. तसे नारद मुनी म्हणतात की हे सगळं सहन करण्याची माझी तयारी आहे, फक्त तू मी सांगितल्यासारखं तुला शरण जो येईल त्याचा तू उद्धार कर. हरकत नाही म्हणे नारदा, तुझी तयारी आहे ना, हरकत नाही म्हणे, मी आहे बाकीचं सगळं बघायला. चला म्हणे, हरकत नाही. असं आहे का? चला. नारदांनाही आनंद झाला आणि भगवंत मोठ्या आनंदाने नारदाला म्हणतात, हे घे देतो तुझा आश्वासन, पतितोद्धारासाठी येईन, यादव वंशी घेईन जन्म, आदि पुरुष ज्या वंशा सोम. वा 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 म्हणे भगवंता, सोमवंशात जन्माला येत आहे. हो म्हणे. आणि असं आहे म्हणे की सगळीकडे आता जरा सांगून येतो, आलं की तुम्हाला आपण पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवू, हरकत नाही म्हणे. नारदांनी आपलं थोडस सगळ्या देवलोकामध्ये चक्कर मारली. तुम्हाला माहितीये का भगवंत अवतार घेत आहेत? नारदा काही सांगू नका. का बरं, काय झालं म्हणे? भगवंत अवतार घेतात, आम्हाला आपलं काहीतरी चिरीमिरी थोडंफार देतात आणि सोडून देतात म्हणे. आम्ही देव आहेत, आम्हाला पण काहीतरी मिळालं पाहिजे. ठीक आहे म्हणे, जाऊन सांगतो. मग नारद आले भगवंताजवळ. भगवंता, एक छोटे छोटे तक्रारी आहेत म्हणे, तेवढं फक्त बघा काय ते. पण काय झालं? आणि आतापर्यंतचा जन्म तुमचा दिवसा झालेला आहे, रात्र काय भूताने निर्माण केली? रात्र रुसली म्हणे. असे रात्र रुसली, हरकत नाही, रात्री जन्माला आहेत. आतापर्यंतचे जन्म चंद्रवंशात झाले, सोमवंश रुसला, हरकत नाही, सोमवंशात जन्माला येईल. वा 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 म्हणे. चला बरं, आता तुमचे आई वडील पण सांगून द्या म्हणे. यादव कुळातले आपले वसुदेव. वा म्हणे, सज्जन माणूस, अखंड नामस्मरण, लोकांचं कल्याण करणारा, छान 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 म्हणे. आई कोण म्हणे तुमची? म्हणे भोज कुलातली. भोज कोण म्हणे? कंसाची बहीण देवकी. देवा येत नाही म्हणून सांगा ना म्हणे जन्माला. अहो त्या कंसाचं आणि त्या यादवांचं हाड वगैरे ते कशाला, कंस कशाला त्याला स्वतःची बहीण तिकडे द्यायला जाईल म्हणे. नारदा,
इतकं सगळं करतो म्हणून तुला राजकारणातल्या गोष्टी अजून काही कळल्या नाही. म्हणे काय झालं? अरे म्हणे असंच असतं. एक तर काय झालंय म्हणे, कौसाने स्वतःच्या वडिलांकडून बळजबरीने राज्य बळकावलं, वडिलांना तुरुंगात टाकलं. त्यामुळे आधीच तर सगळे नगरवासी त्याच्यावरती रुसलेले, रागवलेले, कोणीच त्याच्यावर काही खुश नाहीये. मग आता शेवटी त्याला त्याचा राज्यकारभार चांगला चालवायचाय, कुठेतरी स्वतःचं मोठेपण दाखवायचंय. तो बरोबर हे सगळं जुळवून आणेल. आणि यादव वंशाशी सोयरीक जुळली म्हणल्यानंतर मग ज्या अर्थी ते सज्जन माणूस यांच्या सोबत आहेत, म्हणजे आपलाही राज्य सज्जन झालाय अशी एक जनतेला खात्री पटेल. होईल म्हणे, तुम्ही नका काळजी करू. भगवंता तुम्ही ठरवल्यानंतर काय अशक्य, हरकत नाही म्हणे. चला. अतिशय आनंद झाला. आणि नारद आनंदाने म्हणतात, लोकांसी कथितो आता सकल हे जावो निया भूवरी, आनंदो निकरा महोत्सव तुम्हा तारावया हे हरी, पापी ही असला कुणी परिजरी, सेवील भावे पदा, होईल परिहार मागील पुढे, येतील नापदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांना सांगतो म्हणे, आनंदोत्सव करा, भगवान जन्माला येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जितक्या अनन्य भावाने भगवंताला शरण जाल, तुमचा उद्धार निश्चित आहे. त्यामुळे आनंदाने नारद मुनी निघाले. आता इकडे सगळी जय्यत तयारी सुरू झाली. देवकी आणि वसुदेव यांचा विवाह भगवंताच्या लीलेने तो विवाह निश्चित झाला. विवाह करण्याचं ठरलं. ही देवकी होती कशी? भगवंतांनी तिची आई म्हणून निवड केली. म्हणजे ती कोणी सर्वसाधारण स्त्री नक्कीच नव्हती. दादा वर्णन करतात, चारु हास्य सुंदर मुखमंडल, चारु हास्य सुंदर मुखमंडल, मनोज्ञ कांती वाणी मंजुळ, सुंदरता शुचिता सात्विकता, सुंदरता शुचिता सात्विकता, घेऊन तिचा म्हणून लक्षित विधाता, जशी सागरी भरली जलता, तशी तिची सहज कवचलता. अशी ही अतिशय सुकुमार, जिच्यामध्ये वत्सलता ठासून भरलेली आहे, अशी ती देवकी. तिचा भगवंतानी आई म्हणून जिचा ठरवलेलं होतं की ती आपली जननी आहे. आणि तिचा आणि वसुदेवांचा विवाह निश्चित झाला. काय त्या विवाहाचा थाट वर्णन करावा. रथ जो काही सजवला होता बहिणीचा निरोप पाठवण्यासाठी म्हणून, त्या रथाचा सारथी दूर करून कंस स्वतः रथावर बसला. अक्षरशः दुतर्फा फुलांचे सडे त्या रस्त्यावरती होते, ज्या रस्त्यावरून रथ देवकीचा जात होता. आणि ते सगळं बघितलं आणि राज्यातल्या बायकांनी अक्षरशः नवस बोलायला सुरुवात केली की देवा, पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी आम्हाला असाच भाऊ दे, नाही तर आमचा भाऊ म्हणे कधीतरी वर्षातनं एकदा येतो आणि 2-5 रुपये ओवाळणी देऊन निघून जातो. भाऊ असावा तर असा की बघा म्हणे, बहिणीचा एवढा मोठा रथ, एवढा मोठा राजा असून तो रथ स्वतः ओढतोय. काय ते प्रेम भावाचं बहिणीवरती. वा 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 वा. नारदांनी सगळं बघितलं. अरे म्हणे, इकडे तर सगळं प्रसिद्धता चालू आहे म्हणे. इकडे जर प्रसिद्धी वाढली तर त्याला खाली खेचायला त्रास होईल. लोकांच्या मनातला त्याचा राग कमी होता कामा नये. कारण एकदा का लोकांच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं की तो वाईट कसा आहे हे सांगायला पुन्हा कष्ट घ्यावे लागतील. भगवंत म्हणतील तुम्ही म्हणला होता शरण या, आम्हाला तर कोणी शरण नाही आलं. सगळे त्या कंसाच्या मागे लागले. कारण नाही ठेवायचं यावेळेस देवासाठी. आणि असं म्हणून नारदांनी युक्ती केली आणि आकाशवाणी मार्फत सांगितलं, पती सदनाच्या देवकी सा तू मिरवित कंसानेसी, पती सदनाच्या देवकी सा तू मिरवित कंसानेसी, तिचा आठवा गर्भ पुढे तुझा नेल यमलोकासी, जय हरी सुखकंता मेघश्याम मुकुंदा, जय हरी सुखकंता.
आकाशवाणी झाली की ज्या देवकीला तू इतक्या थाटाने मिरवत नेतोयस तिचा 8वा गर्भ तुझ्या उरावर बसून तुझा घात करणार आहे. ती आकाशवाणी ऐकली मात्र एरवी सगळं ढोंगच होतं, नाहीतरी ताडकने रथाच्या खाली उतरला, देवकीचे केस धरून तिला खाली खेचलं, कमरेची तलवार उपसली आणि तिच्यावरती वार करण्यात तेवढ्यात नारद मुनी आले. अरे म्हणे आपण हृदय वेगळंच गवायला लागलं, करायला गेलो एक होतंय तिसरं. याने जर तिला ठार मारलं तर पुन्हा भगवंत तयार, आमची आईच मेली, आता काय करावं. पुन्हा त्यांनी जाऊन हात धरला. आता काही ठिकाणी असं आहे, आमचे आप्पा सांगायचे कीर्तनात, म्हणे आपल्याकडे म्हणे अभ्यासकच फार असतात म्हणे, शास्त्रज्ञ, की महाराज तुम्ही तर असं सांगितलं नारदाने हात धरला, आम्ही तर असं वाचलं की वसुदेवाने हात धरला, नक्की खरं काय. म्हणे त्या खऱ्यात जायचंय कशाला, आपल्याला भगवंताचं चरित्र अभ्यासायचंय, ते चरित्र इतकं गोड आहे की ते ऐका आणि त्याचा आनंद घ्या. असो नारदाने हात धरला. अरे काय करतोय म्हणे वेडेपणा, इतका तर छान मिरवत नाही तोच आता ऐकलं नाही म्हणे नारदा तुम्ही आता आकाशवाणी झालेली, तिचा 8वा गर्भ मला मारणारे म्हणे, 8वा पुत्र पुत्री जी काही होईल. अरे तू वेडाच आहेस म्हणे, तुला काहीच कसं कळत नाही, असं कसं म्हणता म्हणे नारदा तुम्ही, तुला वाटतं का तिला मारल्यानंतर विषय संपेल. म्हणे तू तिला मारशील, तू शेवटी तुझं राज्य आहे, तू ठरव काय ते. ती पुन्हा जन्माला येईल जिथे तुझं कुठेही सत्ता नसेल, ती पुन्हा तिथे मोठी होईल, तिथे तिचा विवाह होईल, तिथे तिला 8वा मुलगा होईल, येऊन तुझ्या छाताडावर बसेल, तेव्हा तुला कळेल म्हणे अरे काय झालं. नारदा काय करावं मग. म्हणे एक काम कर, या दोघांना तू तुरुंगात टाक म्हणे, शेवटी निसर्ग नियम आहे, विवाह झाला, मुलं होतील ते मुलं मारून टाक, संपला विषय. वा नारदा म्हणे काय छान तुम्ही मार्ग सांगितला, मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार सुरूच आहे म्हणे, झाला नाही अजून, थोडासा वेळ लागतोय, ठेवतो ना तुमच्यासाठी जागा. नारद मुनी म्हणतात कंसा मी असाच बरा आहे म्हणे, इमर्जन्सी मध्ये तुमचं चालू द्या. आणि पटलं ते कंसाला, दोघांनाही धरलं आणि तुरुंगात टाकलं. आता देवकीला प्रश्न पडला, हे सगळं इतकं छान होत होतं, हा सगळा गडबड गोंधळ झाला कशाचा. तिने आपला विचार करावा. वसुदेवाने वचन दिलं होतं की मी तुझं रक्षण करील. वसुदेव म्हणतात हे बघ म्हणे, काही का असं नाही, जिवंत आहेत ना आपण, काही काळजी करू नको, भगवंत आहेत म्हणे आपलं रक्षण करण्यासाठी. दोघांनी आपलं त्या तुरुंगामध्ये सुद्धा नामस्मरण करावं, भगवंताच्या नामामध्ये रंगून जावं. निसर्ग नियमाप्रमाणे पहिला मुलगा झाला आणि कंसाने सांगितलं वसुदेवाला की मुलगा झाला की माझ्याकडे आणून द्यायचा, ही अट, नाहीतर दोघांनाही ठार करतो म्हणे. त्यांनी आपलं त्या मुलाला उचललं आणि कंसाकडे घेऊन गेले. कंसाने ते पाहिलं, छोटंसं बाळ, नाजूक ती जीवणी, छोटेसे हात हलवतंय. कंसाने ते पाहिलं, शेवटी काही झालं तरी रक्ताचं नातं आहे. कंस म्हणतो हे बघ म्हणे वसुदेवा, मी काही इतकाही निष्ठुर नाहीये, 8वा मारणार आहे ना, हा तर पहिला आहे, हरकत नाही म्हणे, याला तुम्ही ठेवा, याला वाढवा, मोठा करा, 8वा झाला की फक्त माझ्याकडे आणून द्या. नारद म्हणे आता पुन्हा हा चांगलं कर्म करायला लागला. पुन्हा आले, पण अरे कंसा काय करतोय तू. अहो नारदा 8वा मारणार आहे, वेडायस म्हणे तू, 8 झाल्यानंतर गोल उभे कर, एकाच्या डोक्यावरती हात ठेवा आणि मोज बरं, इकडचा 8वा का इकडचा 8वा, कळणार आहे का काही, वेडेपणा करू नको, आलाय तर उचल पटक आणि मोकळा हो म्हणे. हरकत नाही, घेतलं कंसाने, लेकरू घेतलं, हवेत भिरकावलं, दगडावरती मोक्ष केला त्याचा. वसुदेवाला वाईट वाटलं, देवकी बिचारी रडतीये पण करेल का, शेवटी जे भोग आहेत ते भोगणं आहे, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. जे काही आहे ते भगवत अर्पण करायचे, या भावनेने त्यांचा संसार सुरू. एकामागे एक, 1 2 3 4 5 6 7व्याची वेळ आली. नारद मुनी गेले भगवंताकडे, देवा कधी येताय, आत्ता येता का नंतर येता. म्हणे अहो मी 8वा ठरवलाय म्हणे, मग 7व्याचं काय म्हणे. म्हणे विचारा, शेष भगवान आहेत, त्यांच्याशिवाय आमचं काय. गेले नारद मुनी शेषाकडे, म्हणे शेष भगवान चला, जन्म घेण्याची वेळ आली. म्हणे हे बघ म्हणे नारदा, माझी काही इच्छा नाही म्हणे आता देवासमोर सोबत यायची. काय झालं. म्हणे याने मागच्या वेळेला मला लहान भाऊ केला म्हणे आणि 14 वर्ष मला उपाशी फिरवला म्हणे, सगळीकडे झोप नाही, जेवण नाही, खावण नाही. बरं त्यात पुन्हा काय, सीतामाईंना सोडायची जबाबदारी माझ्यावरती. ते एवढे मग तापट ते दुर्वास आले म्हणे, त्यांना समोर यांनी मलाच केलं म्हणे, प्रत्येक वेळेला मीच समोर, मी काही या वेळेला लहान होणार नाही म्हणे, मी मोठा होणार आहे. देवा शेष भगवानांना मोठं व्हायचंय, व्हा म्हणे मोठा, या जन्माला. चला म्हणे कुठं जायचंय. म्हणे देवकी आणि वसुदेवाच्या पोटी. अरे तिथं धरलं की पटकच आहे म्हणे.
तिचं काय खरंय म्हणे. मग आता काय त्यांना सांगा म्हणे ताऱ्याला म्हणे माहिती आहे ना, मोठे व्हा किंवा लहान व्हा तारणारे तेच आहेत, शेवटी करा म्हणे भगवंताचं नामस्मरण आणि चला कार्याला लागा. भगवंत म्हणतात काही काळजी करू नका, तुमचं रक्षण होईल. 7व्या वेळेला गर्भ राहिला आणि तो असं सांगतात शास्त्रकार की तो गर्भ तिथे जिरला आणि तिकडे रोहिणीच्या पोटामध्ये त्याचं संकर्षण झालं, म्हणून त्याला संकर्षण असं नाव पडलं. आणि बलराम त्यांचं बारशानंतरचं नाम. ते पाहिल्यानंतर कंसाला इतका आनंद झाला, वा 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 माझा धाक इतका की तिचे गर्भ जिरायला लागले. अजूनच अभिमान वाढला आणि आता वेळ आली ती 8व्याची. सगळीकडे निसर्गाला आनंद झाला, वा वा आमचे भगवान जन्माला येणार आहेत. बरं रात्रीच्या वेळेला असल्यामुळे सगळे गाढ झोपेत होते. निसर्ग म्हणला जाऊ द्या, नाही कोणी तर नाही, आमचे भगवान आहेत, आम्ही आनंद व्यक्त करणार. दादा वर्णन करतात, सजल घनानी नभते सजल घनानी कलकामध्ये तळपते तळीतती भारी 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 जगनाचा होतला आवाज जणू रणभेदी भेदी भेदी वाटते प्रभू कारण हो आला द्याया सलामी घन हो आला द्याया सलामी घन मोरानी व्यापिले मन नृत्य ते करीती करीती करीती. अक्षरशः सगळीकडे निसर्गाने स्वतःची जणू सजावट मांडली होती. श्रावणाच्या वद्य पक्षामध्ये भगवंतांनी जन्म घेण्याचं ठरवलं. इतकं सुंदर सगळ्या निसर्गाने सगळीकडे आनंद महोत्सव केला की सगळीकडे घन एकत्र जमले होते, पण त्यांचा जो गडगडाट होता तो भीती उत्पन्न करणारा नव्हता. जणू आनंदाचे नगारे जसे वाजवले जातात त्याप्रमाणे त्या मेघांचा नाद व्हायला सुरुवात झाली होती. वीज चमकत होती, पण त्याची भीती वाटावी अशी नाही. हळूच एक रस्ता दिसावा चालणाऱ्याला, इतका प्रकाश पडावा, इतकीच ती वीज चमकावी. आणि इतकं सुंदर सगळं. पाऊस पडत होता पण कुठेही चिखल होत नव्हता, जणू सडा टाकलेला आहे भगवंताच्या स्वागतासाठी असा तो पाऊस पडत होता. मंद सुगंध पुष्पांनी. खरं तर फुलं सकाळी उमलतात सूर्योदयाच्या वेळेला, पण भगवंत येणार आहेत म्हणून रात्रीच सगळे फुलं उमललेले होते आणि ते उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन तो वारा जणू सगळीकडे वाहत होता. इतकं सुंदर असं ते वर्णन. भगवंत जन्माला येणार. देवकीला सुद्धा एक प्रसन्न वाटायला लागलं होतं. तिला पण आश्चर्य वाटलं की आज मला काहीतरी वेगळं वाटतंय, काय होणार आहे, कसं होणार आहे. आणि मग तिच्याही लक्षात आलं की देवालाच माझी करुणा आलेली आहे, दया आलेली आहे. कदाचित भगवंताची हीच लीला आहे आणि ती पण भगवंताच्या नामामध्ये रंगून गेली, दंगून गेली. सगळी तयारी झाली. भगवंत जन्माला येणार आणि 8वा महिना देवकीला चालू होता. देवाने ठरवलं की आत्ताच जायचं. कारण असं सांगतात की एकतर 7व्यात जन्मलेला वाचतो किंवा 9व्यामध्ये, 8व्यातला शक्यतोवर वाचत नाही. त्याचं शास्त्रीय कारण असं की निसर्ग नियमाप्रमाणे 8व्या महिन्यामध्ये आई आणि गर्भ यांच्यामधलं जे तेज आहे ते कमी जास्त होत असतं, कधी आईच्या ठिकाणी कधी गर्भाच्या ठिकाणी. त्यामुळे आईच्या ठिकाणी असेल तर गर्भ राहत नाही असं म्हणतात. आणि मग असं जर शास्त्र आहे तर आता 8व्यातच जन्माला यावं. भगवंताने ठरवलं. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशयः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि 8वा महिना सुरू असताना अचानक मध्यरात्रीच्या वेळेला भगवंत कुंदरदन अरविंद वदन शतचंद्र वदन समचार करा पीतांबर धृत कंबर माला अंबर कांती मुखधरा चतुर्भुजा भास्वरा गोजिरी प्रियंकराजी भक्तांची अशी देवकी प्रिया समोरी प्रगटे मूर्ती श्रीहरीची. अचानक 8 वर्षांचे होऊन भगवान देवकी समोर
साक्षात प्रकट झाले. देवकी आणि वसुदेवांनी दोघांनी भगवंताला नमस्कार केला. भगवंत म्हणतात, बाबा तुम्ही नाही नमस्कार करायचा, तुम्ही वडील आहात, त्यामुळे तुम्ही नमस्कार करायचा नाही. माझ्या अवताराचं कार्य तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून तुमच्या समोर आलेलं आहे. माझे पहिले 12 वर्ष ना, 12 वर्ष मी तिकडे गोकुळामध्ये दिलेले आहेत नंद आणि यशोदेसाठी, आणि 12 वर्ष झाल्यानंतर मी येईन, कंसाचा संहार करेन आणि तुम्हाला याच्यातून मुक्त करेन, हे सांगायला मी फक्त आलेलो आहे. त्यामुळे आता गडबड करा आणि मला गोकुळाला नेऊन पोहोचवा, एवढा निरोप तुम्हाला सांगायचा आहे. ते सगळं भगवंताचं वचन ऐकलं. वसुदेव शेवटी पिता आहेत, त्यांना कठोर राहणंच आहे, पण देवकी आई आहे, ताडकनी कोसळली. देवकी म्हणते, देवा 8 वेळेला आई झाले पण त्याचं सुख नाही मिळालं. माझ्यासारख्या अभागिनी मीच, कदाचित खूप मोठी पापीण असेल, पाप केलेले असतील, म्हणून हे सगळं माझ्या नशिबात असेल. म्हणून ती करुणेने म्हणते, अभागिनीची आई झाले पण आईपणाचं सुख काही मला मिळालं नाही. आज साक्षात भगवंत माझ्या उदरी जन्माला आले, पण तरी सुद्धा आई झाल्याचं सुख माझ्या नशिबी नाही हे मला कळतंय. कदाचित हेच माझे भोग असतील, मागच्या जन्मीचं काही पाप असेल, तू तरी त्याला काय करशील म्हणे. भगवंताला वाईट वाटलं. शेवटी आई आहे. भगवंत म्हणतात, आई काळजी नको करू, प्रत्येकाचा उद्धार करायचा ठरवलंय, तू तर माझी जन्मदाती आई आहेस, काय म्हणणं आहे तुझं. म्हणे, देवा 8 वेळेला आई झाले पण माझा पान्हा तसाच सुकला. भगवंत माझ्या पोटी आले आणि तरीही माझा पान्हा कोरडा राहावा, यापेक्षा दुर्दैव ते दुसरं कोणतं. भगवंतांनी ते सगळं ऐकलं आणि मूल उपजलेले हरी झाला, सान लाल सरदेह कोवळा, दुख दुखता तीवले डोळे, गर्भजलाने जावळवले गोपाल. कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी अन्य लेकराचं रूप घेतलं. देवकीने तितक्याच प्रेमाने भगवंताला जवळ घेतलं आणि आपलं वात्सल्य त्यांच्या मुखात दिलं. भगवंत तृप्त होईपर्यंत पान्हा प्याले. आणि शेवटी असे की कार्य भगवंताचं मोठं आहे आणि भगवंतांनी सांगितलं, बाबा पुढचं कार्य करणं आवश्यक आहे, पुढचं सगळं नियोजन ठरलेलं आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आता करायला हरकत नाही. वसुदेवांनी एक टोपलं तयार केलं, त्यामध्ये उबदार कपडे ठेवले, भगवंताला त्यात ठेवलं. एकदा दोघांनी भगवंताचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि तिथून वसुदेव जे आहे ते गोकुळाकडे निघालेले आहे. देवाच्या जन्माचं आख्यान इथपर्यंत होतं की भगवंताने जो जन्म घेतला तो परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे जे वचन भगवंताचं आहे ते पूर्ण करण्यासाठी हा भगवंताचा अवतार तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी उद्धाराचा आहे. त्यामुळे त्याच्या नामामध्ये आपल्याला दंगून जायचंय. जे इतर भक्तांनी केलं, इतर संतांनी केलं, तेही आपल्याकडून भगवंताने करून घ्यावं ही त्याच्या चरणी प्रार्थना. एक छानसा भगवंताचा पाळणा म्हणू आणि आख्यान पूर्ण करू. म्हणतेस का? बाळा जो जो रे तुझ्यासाठी
ते महाराजांसमोर मागणं मागते. अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे, महान पापी निवड करीत पापुला म्हणणे, पतित पावन ऐसे अपठा नाम धरिलेसी देवा नाम धरिलेसी, आता पतिता उपेक्षिली योग्य नव्हे तुझे, दीनानाथा विश्वंभरा करुणावतारा देवा करुणावतारा, व्यासनोला नको लावू निर्मुख माघारा, मुखी राहो नाम ध्यानी म्हणे तुझी मूर्ती देवा म्हणे तुझी मूर्ती, घडो कीर्तन देवा देवा सदैव या हाती, प्रतिवर्षाची पावी रामा पंढरीची हो देवा पंढरीची हो, तुझ्या समचरणाचा प्रेमा वाढवती जाओ, साधू संतांची की हो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी, शासनानु म्हणे वस्ती राहो याची दान देवा देवा तुझा विसर नका, गुणगाणी नावडी याची माझी सर्व जोड, नलगे वृत्ती धन संपदा संत संग देवी सदा, तुका म्हणे गर्भवासी कुंडली कमरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दासगणू महाराज की जय, रामदत्त गुरु स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सेवा महाराजांच्या ठिकाणी अर्पण करा. छान झालं कीर्तन मस्त. वा वा. महाराजांनी ठरवलं म्हणल्यावर काय, अरे हे कशाला बंद करायचं, हेच तर मेन आहे. काय झालं डोळ्यात गेलं काही? कौस्तुभ कस्तुरी या इकडं, शांभवीसाठी पण एक घेऊन या. या महिला कौस्तुभ दे. काय झालं? हा ठीक आहे तसं आमचे का. साथीदार शांभवी ये इकडं. ये मी कौस्तुभ देते मी दोघांना द्या. हो तोपर्यंत घेऊन या तू तुझ्याकडे. आमचे इकडे तोंड करा. हो मग शांभवीलाच द्यायचं आधी. आमचे सदैव तत्पर असे साथीदार इकडे इकडे माझ्याकडे तोंड करा. शांभवी घ्या ते. वा वा किती सुंदर टाळ वाजवला शंभू. हो मग साखर घाला सगळ्यांना. हो